देशात सध्या एक ट्रेंड आहे. जर तुम्हाला एखाद्या पक्षात प्रवेश करायचा असेल तर 2/3 संख्याबळ जोडवा, चांगली डील मिळवा आणि कुठेही प्रवेश करा. महाराष्ट्रात तर गेल्या काही वर्षात 3 वेळा असं घडलंय. 2 वेळा एकनाथ शिंदेंनी केलंय तर 1 वेळा अजित पवार यांनी. म्हणजे जिंकायचं एकाच्या नावाने आणि नंतर दुसऱ्याकडे जायचं. देशात राजकीय फोडाफोडीचा सध्या हाच फॉर्म्युला सुरू आहे. पण थलपती विजय सुद्धा आता आमदार फोडण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांनी आमदार फोडण्याची स्टाईल थोडी वेगळी निवडली. त्यासाठी ऑपरेशन एल त्यांनी सुरू केलंय. पाहुयात तेच ऑपरेशन एल आणि विजय यांची स्टाईल नेमकी आहे तरी काय. तामिळनाडूमध्ये थलपती विजय सत्तेत आल्यापासून ते रोज चर्चेत असतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची देशभरात चर्चा होते. निवडणुकीआधी त्यांची जितकी चर्चा झाली नाही तितकी निवडणुकीनंतर होते. कारण ते बहुमतात नसताना मुख्यमंत्री पदावर बसलेत. तामिळनाडू विधानसभेतील आकडेवारी जर आपण पाहिली तर 234 पैकी 7 जागा या रिकाम्या आहेत. म्हणजे 7 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यातली 1 जागा विजय यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली आहे. तर 6 लोकांनी जे अण्णा द्रमुकचे आमदार म्हणून निवडून आले होते त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन विजय यांच्या TVK पक्षात प्रवेश केलाय. म्हणजे सध्याच्या घडीला 227 पैकी 107 हे विजय यांचे आमदार आहेत. तर त्यांना काँग्रेसच्या 5, VKCच्या 2, मुस्लिम लीगच्या 2 आमदारांनी पाठिंबा दिलाय. तर 4 कम्युनिस्ट आमदारांनी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. दुसरीकडे DMKचे 59 आमदार अभेद्य आहेत. मात्र अण्णा द्रमुकमध्ये खळबळ उडालेली आहे. निवडणुकीनंतर आधीच या पक्षात 2 गट पडले होते. निवडणुकीत जिंकलेल्या 47 आमदारांपैकी 25 आमदारांनी थेट विजय यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा सभागृहात दिला होता. पण 2 गट पुन्हा एकत्र आल्यानंतर अण्णा द्रमुकच्या 6 आमदारांनी थेट राजीनामा देऊन विजय यांच्या TVK पक्षात नंतर प्रवेश केला. आता पुन्हा एकदा अण्णा द्रमुकच्या बंडखोर गटातील 10 आमदार राजीनामा देऊन विजय यांच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. अण्णा द्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह हे 2 पाने आहेत. त्याला इंग्रजीत 2 लीव्हज म्हणतात. त्यामुळे या राजकीय ऑपरेशनला ऑपरेशन एल म्हणजेच ऑपरेशन लीव्हज असं नाव देण्यात आलेलं आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार TVK नेते आणि अण्णा द्रमुकमधील बंडखोर आमदार यांच्यात चर्चा सुरू आहे. आणि सूत्रानुसार विरोधी पक्षाचे सुमारे 10 आमदार हे 15 ऑगस्ट पूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन अधिकृतपणे सत्ताधारी पक्षात म्हणजे TVK मध्ये सामील होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून एकत्र सर्व पोटनिवडणुका होतील आणि त्यात विजय यांच्या प्रसिद्धीचा आणि त्यांच्या कामाचा फायदा घेत पोटनिवडणुकीत TVKला यश मिळवता येईल. त्यासाठी अण्णा द्रमुकमधील मोठे चेहरे फोडण्याची विजय यांच्याकडून तयारी असल्याचं दिसतंय. साधारण 17 जागांसाठी जर पोटनिवडणूक झालीच आणि त्यापैकी विजय यांनी जर 12 जागा जिंकल्या तरीही विजय यांना मित्रपक्षावर अवलंबून राहण्याची आवश्यकता सरकारमध्ये राहणार नाही आणि विजय यांचा TVK पक्ष बहुमताने सत्तेत येईल. यावर सुरू असलेल्या चर्चेत TVKच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितलं की अण्णा द्रमुकमधील किमान 5 बड्या नेत्यांना, ज्यामध्ये वेलुमानी षण्मुगन, C विजय भास्करन आणि MR विजय भास्करन यांचा समावेश आहे, यांना विजय यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आणि जर हे घडलं तर त्यामुळे निवडणुकीनंतरच्या मित्र पक्षावर विजय यांना जे अवलंबून राहावं लागतं ते राहणार नाही आणि पक्ष संघटनेलाही याचा फायदा होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे केवळ पक्षांतर नसेल तर राजीनामा दिलेल्या आमदारांना TVKच्या तिकिटावर आगामी पोटनिवडणुकीसाठी लढण्याची संधी ही विजय यांच्याकडून दिली जाईल, तसं आश्वासन देखील दिलं जाते. वरिष्ठ नेत्यांना पुन्हा निवडून आल्यास कॅबिनेट पद हे देण्याचं आश्वासनही विजय यांनी दिलंय. तर इतरांना TVK मध्ये जिल्हा सचिव किंवा पदाधिकारी म्हणून सामावून घेतलं जाईल आणि अशाने पक्ष संघटनेत देखील वाढ करता येईल. त्यामुळे ऑपरेशन एलची जोरदार चर्चा होते आणि विजय यांचा हा मास्टर स्ट्रोक असणार असंही बोललं जात आहे. मात्र यात 2/3 संख्या किंवा चोरवाट न शोधता थेट राजीनामा देऊन जनतेतून आमदार फोडण्याचा विजय यांचा प्रयत्न किंवा प्लॅन जनतेला सुद्धा आवडणार असंच दिसतंय. ज्यात कुठेही डील नसेल आणि कायदेशीर समस्याही राहणार नाहीत आणि देशात जे सुरू आहे त्यापेक्षा वेगळं हे काहीतरी असेल. जनतेने साथ दिली तरच ऑपरेशन एल यशस्वी होईल, हेही खरं आहे. मुख्यमंत्री C जोसेफ विजय हे कधी राशनच्या दुकानावर दिसतात तर कधी थेट लोकल बसमध्ये प्रवास करतात. भ्रष्टाचार करणाऱ्याला थेट घरचा रस्ता दाखवतायत तर मोठेपणा न दाखवता नम्रपणे वागतायत. तामिळनाडूला लोकांमधला मुख्यमंत्री मिळालाय अशी भावना जनतेमध्ये आहे. विजय यांच्या एका वाक्याची चर्चाही होते. जर तुम्हाला कोणी लाच मागितली तर त्यांना सांगा देणार नाही. जर कुणी जबरदस्ती केली तर त्याला सांगा हे माझा भाऊ, माझा मुलगा
आमच्या विजयचं सरकार आहे, त्यामुळे विजय यांनी सुशासन आणणार हे स्पष्ट संकेत दिलेत. एकीकडे विजय हे सर्व करत असताना राजकारणातही कसे निर्णय ते घेतात त्याकडे हे देशाचं लक्ष आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्रीमधून चांगलं काम करत असताना पक्ष वाढवणे, आमदारांना सोबत ठेवणे, संख्याबळ वाढवणे या दोन्ही गोष्टी विजय यांना करायच्या आहेत. विजय तिथेही आपली राजकीय नीतिमत्ता कायम ठेवताना दिसत आहेत आणि त्यातूनच आमदारांना सोबत घेऊन अशा प्रकारे जनतेतून ते राजीनामा घेऊन पुन्हा निवडून आणण्याच्या तयारीत दिसत आहेत. आता हा ऑपरेशन एलचा प्लॅन यशस्वी होतो का, जनता त्याला साथ देते का आणि विजय यांच्या वेगळ्या या पॅटर्नची चर्चा होते का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण एकीकडे महाराष्ट्रातली फोडाफोडी किंवा देशातली फोडाफोडी सुरू असताना विजय हे आमदारांचा राजीनामा घेऊन पक्षात घेऊन त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची जी शक्यता आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.